नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या परिवारामध्ये. तर आज आपल्याला क्रियापदाचे काळ आणि त्याला नेमकं कोण्या पद्धतीनं सोप्या ट्रिक्सनं आपण ओळखू शकतो हा सेशन तो आपण पाहणार आहे. या सेशनमध्ये आपण क्रियापदाचे काळ हा मराठी व्याकरणाचा अति महत्त्वाचा भाग इथे डिस्कस करू. क्रियापदाचे मुख्य काळ, त्याचे उपप्रकार, त्याला ओळखण्याची ट्रिक्स पहिले तर पाहू आपण याला बेसिक पद्धतीनं समजून घेऊ आणि नंतर त्या प्रत्येक गोष्टीच्या काय ट्रिक्सच्या माध्यमातून समजून जेणेकरून आगामी कोणत्याही परीक्षा तुम्ही देत असाल पोलीस भरतीपासून एम-पी-एस-सी पर्यंत किंवा जिथं मराठी व्याकरण विचारते त्या संदर्भात तुमचा मराठी व्याकरणाचा या टॉपिकवर आधारित तरी प्रश्न मिस होता कामा नये. ओके, चला सुरुवात करूया आपण काळ या टॉपिकला. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय, काळ चे जे मुख्य प्रकार आहेत त्याचे उपप्रकार आहेत त्याला सोडून द्या. पण सर्वसाधारणतः जनरली आपण जर कधी विचार करायला गेलो, काळ म्हणजे कुठल्यातरी गोष्टीचा, कुठल्यातरी एका वेळेचा बोध होऊन राहिला. काळ म्हणजेच काय? कुठल्यातरी एका वेळेचा बोध होऊन राहिला. पण जर का तुम्ही म्हटलं, "मी आहे, आहे." मी म्हटलं, "होतो." आणि याच्या नंतर म्हटलं, "मी असेल." तर इथं लक्षात ठेवा, आहे म्हणजेच काय? मी आता जी गोष्ट करालो. होतो म्हणजेच काय? याच्या पूर्वी होऊन गेलेली गोष्ट आहे, जी डबल आता परत येणार नाही. आणि असेल म्हणजेच काय? जी गोष्ट आता नाही आहे, याच्या पूर्वी सुद्धा नव्हती, हे भविष्यात होणार आहे. म्हणजे मी लहानपणी मामाच्या गावी जायचो. आता मामाच्या गावी जातो, वर्तमान. लहानपणी जायचो, भूतकाळ. आणि आतापर्यंत गेलो नाही, पण भविष्यात जाईल, भविष्यकाळ. भविष्यकाळ. बरोबर नाही का? तर ह्या काही शेवटचा जो शब्द असतो क्रियापदाचा, त्याच्याहून डिपेंड करते का नेमका आपल्याला काळ कसा ओळखायचा. मी तर तुम्हाला ते सांगून देणारच आहे. फक्त तुमचं लक्ष आजच्या सेशनमध्ये असू द्या. कारण की माझ्या मित्रांनो, हा बऱ्याचदा आपल्याला कन्फ्यूज करणारा टॉपिक होऊ शकतो. कारण की याच्यामध्ये काही अपवाद आहेत. जसे शास्त्रीय नियम आहेत, सुविचार आहेत, म्हणी आहे. बरोबर नाही का? त्रिकालबाधी सत्य ज्याला आपण म्हणतो. ओके. तर ह्या गोष्टी नेमकं एका पर्टिक्युलर काळामध्ये दर्शवल्या जातात. त्याचबरोबर काही जुना होऊन गेला काळ आहे, पण त्याचा संदर्भ सध्याच्या काळामध्ये दर्शवला जाऊ शकतो. याच्यासाठी अपवादासाठी सुद्धा आपल्याला हा महत्त्वाचा सेशन असणार आहे. चला मग सुरुवात करतो आपण. माझ्या मित्रांनो, पहिले तर तुम्ही स्क्रीनवरती पहा. ज्या शब्दातून काळागत क्रियेचा बोध होतो, त्याला क्रियापद असे म्हणतात. पहिली गोष्ट, क्रियापद आपण हा टॉपिक शिकत आलेलो आहे. क्रियापद हा आपण टॉपिक शिकत आलेलो आहे. ज्या काळागत शब्दातून काळागत क्रियेचा बोध होतो, त्याला क्रियापद असे म्हणतो. क्रियापद म्हणजेच काय? क्रिया करणारा शब्द. क्रिया करणारा. मी तुम्हाला हे पण सांगितलं कर्ता, कर्म, क्रियापद जे आपण सेशन पाहिलं, त्याच्यामध्ये क्रियापदाचा किती महत्त्वाचा भाग आहे. जर वाक्यामध्ये क्रियापद नसेल, मी काय म्हटलं? वाक्यामध्ये क्रियापद नसेल, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. जसं राम, राम आंबा खातो. राम आंबा खातो. आता राम तर आंबा खाऊन राहिला. ओके, ओके. आम्हाला माहिती आहे राम खातो म्हणून आंबा. पण राम या वाक्याचा अर्थ काय खातो? तर आंबा खातो. आणि माझ्या मित्रांनो, हे या वाक्याचं काय आहे मग? या वाक्याचं क्रियापद आहे. जर आपण या क्रियापदाला लिहिलंच नाही, जर आपण या क्रियापदाला लिहिलंच नाही, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होते का? म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियापद असतो आणि आपण क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. पहा, ज्या शब्दातून काळागत क्रियेचा बोध होतो त्याला क्रियापद म्हणतो. क्रियापद म्हणजे काय असतो मग? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो. याच्यामध्ये काय म्हटलं आहे? यावरून काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. हा शब्द तुम्ही विसरता कामा नये. माझ्या मित्रांनो, काळाचे मुख्य प्रकार जर कधी विचारले तर तुम्हाला 3 सांगायचे. काळाचे मुख्य प्रकार जर कधी विचारले तर तुम्हाला 3 सांगायचे आहे. काळाचे मुख्य 3 प्रकार मग कोणते आहे? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. हे पण ओळखू येत असेल. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजेच काय? ज्या गोष्टी सध्या घडत आहेत. वर्तमान म्हणजे प्रेझेंट. भूतकाळ म्हणजे काय? ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. त्या आता परत येणार नाही, भूतकाळ. भविष्यकाळ म्हणजे काय? ज्या गोष्टी याआधी सुद्धा नव्हत्या, आता सुद्धा नाही आहे, पण भविष्यात घडणार आहे. तुम्ही आता सध्या
स्पर्धा परीक्षेची तयारी करता, तुम्ही एम-पी-एस-सीची करत असाल, पोलीस भरतीची करत असाल किंवा सरळ सेवेची तयारी करत असाल. पण तुम्ही ते पद अचीव्ह करणार आहेत. म्हणजे एखादा पोलिसचा पोरगा तयारी करणार असेल, तो म्हणे मला, मी पोलीस होणार, म्हणजे तो भविष्य काळात. मी पोलीस भरतीचा एका काळात तयारी करत होतो, तर मग तो त्यावेळेस सांगेल, की मी भूतकाळामध्ये आधी करत होतो, पण आता करत नाही. आता मी पोलीस झालेलो आहे. एखादा पोरगा सांगेल, मी लहानपणी मामाच्या गावाला जातो आंब्याच्या रसाला उन्हाळ्यात. मग तो याआधी झालेल्या गोष्टीचा बोध करून राहिला. झालेल्या गोष्टी ह्या भूतकाळामध्ये जातात. चालू ज्या गोष्टी आहेत सध्याच्या त्या वर्तमानमध्ये आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टी ह्या प्रेझेंट, ज्याला आपण फ्युचर किंवा भविष्यकाळ असे म्हणतो. ओके. तर वरील मी काय म्हटलं, प्रेझेंट नाही फ्युचर्स. ओके. होऊ शकते माझ्या बोलण्यातून काही चुकीचा शब्द निघाला असेल तर तेवढं सॉरी त्याबद्दल. वरील प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत माझ्या मित्रांनो. इथं आपल्याला काही गोष्टी समजून घ्यावं लागतंय. काळाचे मुख्य प्रकार किती होते? काळाचे मुख्य प्रकार 3 आहेत. कोणते? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. काळाचे मुख्य 3 प्रकार कोणते? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. पण प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. म्हणजेच काय? या वर्तमान काळाचे 4, भूतकाळाचे 4 आणि भविष्यकाळाचे 4. आता ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि याचबरोबर ह्याला अपवाद सुद्धा शिकायचे आहेत. त्याच्यामुळे हा सेशन खूप मजेशीर असणार आहे, मार्क देणारा सेशन असणार आहे. बाकीच्यांचं चुकेल पण तुमचं चुकणार नाही. पहा, याच्यामध्ये प्रत्येक काळाचे एकूण 4 उपप्रकार पडतात. कोणते हो? एक म्हणजे साधा, दुसरा म्हणजे अपूर्ण, तिसरा म्हणजे पूर्ण आणि चौथा म्हणजे रीती. समजून राहिलं काय? काळाचे मुख्य 3 प्रकार आणि त्याचेही प्रत्येक काळाचे ते सॉरी काळाचे 3 प्रकार असून त्याचेही प्रत्येक 3 प्रकारापैकी प्रत्येकाचे 4-4 उपप्रकार. समजलं? आता त्याचे उपप्रकार, सबप्रकार नाही आहेत, एवढं लक्षात ठेवा. कोणते? काळाचे मुख्य 3 प्रकार असून त्या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. ते असे आहेत: साधा काळ, अपूर्ण काळ, पूर्ण काळ आणि रीती काळ. साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. ओके. आता हे आपण नाचली, नाचत होती, नाचली, नाचून गेली, नाचणार, ह्या गोष्टी बाजूला ठेवा. एवढं इथपर्यंत तुम्ही आले असेल, तर आपण काय करू, एक वाक्य घेऊ आणि त्या वाक्याला 12 ह्याच्यात सुद्धा आपल्याला ट्रान्सलेट करता आला पाहिजे. म्हणजे जर कधी मी एक वाक्य घेतलं, तर ते 12ही प्रकार लिहिता आलं पाहिजे, पण जर मला थांबून जा त्या गोष्टीसाठी. जर कधी मी ते आतापासूनच एक वाक्य 12 ह्याच्यात करून घेतल्यानंतर अर्धे लोकं आताच क्लास सोडून पळून जाईल. त्याला समजणार नाही. याच्यावरती गोल-गोल, गोल-गोल फिरीन आणि पटकन इकून टाकेल, इकून गायब. तर ते आपण नंतर करू. मला आठवण देतात तेवढी. नाच या धातूची सर्व काळातील रूपे आहेत. याच्यामध्ये प्रकार म्हणजे काळाचा नाव आहे, काळाचा कोणता प्रकार आहे. त्याच्यानंतर वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. भविष्यकाळाचं म्हणजे हे आहे ते. बरं ठीक आहे. आता राधा नाचते, मी घेतो काल्पनिक नाव घेतोच. ओके. राधा नाचते हे कसं वाचू आपण याला? साध्या वर्तमान काळामध्ये, त्यानंतर साध्या भूतकाळामध्ये, साध्या भविष्यकाळामध्ये. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ असं म्हणावं लागेल आपल्याला. साधा अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. एवढं क्लिअर झालं? आता डन. एवढं क्लिअर झालं असेल, तर एवढं काही विचार करण्याची गरज नाही बरं याच्यामध्ये, का बा मला समजलं नाही. काळजी करू नका, लय मोठा सेशन आहे. मी सांगते शेवटपर्यंत तुम्हाला होईल ते क्लिअर. फक्त बनून राहा सेशनमध्ये. पहा राधा, मी एक वाक्य लिहूनच घेतो इथं. राधा राधा नाचली, हे साध्या भूतकाळातलं एक वाक्य लिहून घेतलं मी. आता का लिहिलं, ली वरून काय ओळखलं, लो, लाली, तो, ती, ते, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे माहीतच पडेल ओळखायचं कसं त्याच्यामध्ये. फक्त एक वाक्य ठेवा. राधा नाचली. राधा नाचली. आता राधा नाचते, राधा नाचली, राधा नाचेल. मग राधा नाचते हे साध्या वर्तमान काळामध्ये. राधा नाचली, तुम्ही म्हणसाल मग राधा नाचली हे पूर्ण भूतकाळात नाही का? तर पूर्ण भूतकाळात यासाठी नाही माझ्या मित्रा, पूर्ण भूतकाळामध्ये नाचली होती.
ते क्रिया पूर्ण झाली होती आणि ही क्रिया जस्ट रिसेंटली कंप्लीट झालेली आहे. म्हणून तर याला साधा म्हणतो ना आपण. बरं. राधा नाचते, राधा नाचली, राधा नाचेल. तेच वाक्य राधा अपूर्ण म्हणजे अपूर्ण म्हणजे काय? ह्याच्यात लक्षात ठेवा ज्याही वेळेस तुम्हाला पेपरमध्ये अपूर्ण विचारल्या जाईल, त्यावेळेस त्या शब्दाचाच अर्थ असा आहे, की क्रिया कधी पूर्ण झालीच नाही. ती क्रियाच पूर्ण कधी झाली नाही. पूर्ण आहे म्हणजे ते जर कधी एखाद्या वेळेस पूर्ण विचारलं, ती क्रिया कुठेतरी पूर्ण झालेली असेल, काहीच बाकी राहिली नसेल किंवा साधंही नाही. कधीतरी ती पूर्ण क्रिया झालेली असेल. आणि रीती म्हणजे काय? तर क्रिया निरंतर चालू असेल. ते कधीच कंप्लीट झाली नाही किंवा रिसेंटली कंप्लीट झाली. तीच चालू आहे. भविष्यकाली चालू होती, आजही चालू आहे आणि भविष्यातही चालू राहणार. ठीक आहे. म्हणजेच आता पहा, राधा नाचते, राधा नाचली, राधा नाचेल. आता अपूर्णमध्ये तेच वाक्य कसं देऊ आपण? राधा नाचत आहे, क्रिया पूर्ण झाली नाही. राधा नाचत होती, क्रिया पूर्ण झाली नाही. राधा नाचत असेल, क्रिया पूर्ण झालेली नाही. आता 3 नंबरचं वाक्य आहे. राधा नाचली आहे, म्हणजे आता जस्ट प्रेझेंटमध्ये आहे म्हणून नाचली आहे. पण राधा नाचली होती आणि राधा नाचली असेल, म्हणजे भविष्यात गोष्ट एखादी पूर्ण झाली राहील. इथं गोष्ट भूतकाळात पूर्ण झाली होती आणि इथं माझे मित्रांनो हे जस्ट आता पूर्ण. मी जेवण केलं आहे, मी जेवण केले होते, मी जेवण केले असेल. मी पोलीस बनलो आहे, मी पोलीस बनलो होतो, मी पोलीस बनला असेल. आता चौथं राधा नाचत असते, राधा नाचत असे. म्हणजे आता राधा नाचत असते म्हणजे काय? डेलीच नाचत असते. तिचा काही ठरलेला टाईम असेल, डेली नाचत असते. राधा नाचत असे म्हणजे ते त्यावेळेस नाचत होती, पण आता नाचत नाही. राधा नाचत जाईल म्हणजे ते आता नाचत नाही किंवा याच्या आधी नाचत पण त्याच्यानंतर ते कंटिन्यू भविष्यात पुढची 2-3 वर्षांना ते काय नाचत जाणार आहे. आपण माझ्या मित्रांनो ओळखण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, ह्या रीतीला पोरं भरपूर सारे भेतात. तर इथं जाईल हा शब्द एकमेव रीती भविष्य काळामध्ये जातो. जाईल हा शब्द एकमेव रीती भविष्य काळामध्ये जातो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्ष ठेवा. ओके. तर इथेही तुम्हाला समजलं नसेल तरी काळजी करू नका ना. काहीच नाही आहे. भरपूर मोठा सेशन आहे. मी सांगतो ना समजावून प्रश्नाच्या माध्यमातून तुमची याच्यापेक्षा डाऊट दूर होईल. माझ्या मित्रांनो, फक्त या स्लाइडला पलटवण्यासाठी फक्त मी तुम्हाला जाता-जाता एक एवढं सांगून देतो. क्रियापदाचे मुख्य 3 प्रकार आहेत. त्या प्रत्येक क्रियापदाचे 4 उपप्रकार आहेत आणि ते उपप्रकार 3 जे प्रकार होते वर्तमान, भूतकाळ, भविष्य. वर्तमान म्हणजे सध्या, भूत म्हणजे होऊन गेलेली, भविष्य म्हणजे भविष्यात होणारी. त्याचे 4 जे उपप्रकार होते साधा, अपूर्ण, पूर्ण, रीती. साधा म्हणजेच काय? जस्ट क्रिया आता पूर्ण झालेली आहेत. अपूर्ण क्रिया म्हणजेच काय? जी क्रिया कधीच पूर्ण आता सुद्धा नाही, याच्या आधी सुद्धा नसेल आणि भविष्यात सुद्धा नसेल. पूर्ण म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. रीती म्हणजे क्रिया सुरू आहे. रीती म्हणजे क्रिया सुरू आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असेल. आपण काय करूया थोडंसं समोर जाऊ आणि आणखं माझ्या मित्रांनो त्याच्यावरती अभ्यास करू. ठीक आहे. आता पहा, काळ ओळखण्याची सोपी पद्धत. काळ ओळखण्याची सोपी पद्धत कोणती आहे हो? बरं ते पाहून घेऊ. काळ ओळखण्याची कोणती सोपी पद्धत आहे. वाक्यात क्रियापद एकटेच असेल तर तो कोणता ना कोणता साधा काळ असतो. म्हणजे साधा काळ कोणते आहेत? एक साधा वर्तमान, ठीक आहे. साधा वर्तमान, त्याच्यानंतर एक साधा भूतकाळ असू शकतो तो. तो साधा भूतकाळ असू शकतो आणि त्याच्यानंतर तो साधा भविष्यकाळ असू शकतो. काय म्हणते? वाक्यात क्रियापद एकटेच असेल तर तो कोणता ना कोणता साधा काळ असेल. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ किंवा साधा भविष्यकाळ असू शकतो. आता ओळखण्याची एक सुंदर अशी ट्रिक्स आहे. जर साधा वर्तमान काळ जर कधी तो असेल, साधा वर्तमान काळ तो असेल, तर त्या क्रियापदाला ता, तो, ती, ते अशा प्रकारचे प्रत्यय असतात. प्रत्यय म्हणजेच काय हो? शब्दाला लागून आलेला शब्द आणि उपसर्ग असतो. शब्दाच्या आधी वापरला जाणारा शब्द. म्हणजे मी शब्द लिहिला नवलाई. मी शब्द लिहिला
नवलाई याला आई प्रत्यय लागलेला आहे. याला काय लागलेला आहे? याला आई प्रत्यय लागला आहे आणि आपण म्हणतो हा वर्षी जर कधी मी शब्द लिहिला, याच्या आधी लिहिला मी दरवर्षी. दर हा माझ्या मित्रांनो उपसर्ग झाला. इथं उपसर्ग आणि प्रत्यय सांगण्याचा क्लास नाही आहे हा. पण आपल्याला नेमकं कन्फ्यूज होता कामा नये. एका शब्दाचा अर्थ कळला पाहिजे म्हणून मी इकडे त्याला घेऊनच घेतलं. जास्त काही सेकंद जात नाही त्याच्यामध्ये. पण इकडे लगेच लाईट लागून तो कन्फर्म होऊन जातो ना. ता, तो, ती, ते हे साध्या वर्तमान काळामध्ये वापरल्या जातात आणि एक्झाम्पल ऑफ राम वनात गेला साधा भूतकाळ. एक काम करा याला थांबून जा. पहिले वरच्याला पाहून घ्या तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल. दुसरा आहे ला, लो, लिले हे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाला लागलेले असतात. आणि हे येईल किंवा इन हे साध्या भविष्यकाळामध्ये असतात. एवढंही तुमच्या लक्षात राहिलं नाही. तुम्ही म्हणसाल एवढं लक्षात ठेवायचं का? मी फक्त सांगतो रे हे समजून घे. नाही समजलं तर सोडून दे. मी त्याच्यापुढे आधी काहीतरी सांगेल. पण तू या प्रश्न चुकू देणारच नाही. ओके. फक्त साध्या वर्तमान काळामध्ये ता, तो, ती, ते, साध्या भूतकाळामध्ये ला, लो, लिहिले आणि साध्या भविष्यकाळामध्ये येईल आणि इन ह्या गोष्टी वापरल्या जातात. आता जसं मी वरचे सांगितलं त्याचा पडताळा पाहून तर पाहायला लागेल ना खरी मी काही खोटं सांगू राहिलो, की मनात आलं ते सांगून राहिलो. बरं, आता पाहून घेऊ आपण. राम वनात गेला, ला लागलेला आहे आणि ला, लो, लिहिले साधा भूतकाळ आहे. बरोबर आहे? आता हे याच्या पद्धतीनं पहिले हे सांगू, मग याला कट मारून मग आपला विचार चालू करून देऊ. ठीक आहे. गाय मोठ्याने हंबरते, गाय मोठ्याने हंबरते, ता, तो, ती, ते साधा वर्तमान काळ आहे. बरोबर आहे? लता गाणे गाईल, ईल लागलेला आहे. जिथं ईल लागलेला असतो तो साधा भविष्यकाळ. पहिले वाचून घेऊ, याला कट मारून देऊ. आपला विचार चालू करू आपण. हां. ती मोटार ती मी मोटार घेतो, ता, तो, साधा वर्तमान काळ होईल. बरोबर आहे? इकडं पाहायचं तुम्ही हां. मी मोटार घेतली, ली. मी मोटार घेतली, साधा भूतकाळ आहे. आहे साधा भूत. मी मोटार घेणार. आता घेतली नाही, भविष्यात घेणार. हे येईल किंवा घेणार. येईल जो शब्द आहे, तो साध्या भविष्यकाळामध्ये जातो, साध्या भविष्यकाळ. आता एवढं तुम्हाला मी याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. क्रियापदाचे मुख्य 3 प्रकार, त्याचे 4 उपप्रकार. त्याच्यामधला पहिला प्रकार साधा. आणि साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. बरोबर आहे काय? तर मग साध्या काळामध्ये क्रिया माझ्या मित्रांनो साधा भूतकाळ असेल, जेमतेम झालेला असेल. साधा वर्तमान काळ असेल, गाय हंबरते रिसेंटलीच आणि भविष्य काळामध्ये सुद्धा घेतली, मी मोटार घेतली, सॉरी मी मोटार घेईल हे साध्या भविष्य काळ. मी मोटार घेतली असेल हे माझ्या मित्रांनो पूर्णमध्ये जाईल. मी मोटार घेत असेल हे अपूर्ण भविष्य काळामध्ये जाईल आणि मी मोटार घेत जाईल म्हटलं तर ते मग रीती भविष्य काळामध्ये जाईल. ओके. तर तुम्ही एवढ्या दूरचा काही विचार करू नका. फक्त आता मी जसं सांगितलं तुम्हाला, की ता, तो, ती, ते हे साध्या वर्तमान काळामध्ये, ला, लो, लिहिले हे साध्या भूतकाळामध्ये, इल किंवा इन हे भविष्य काळामध्ये आणि एवढं जर कधी तुमच्या लक्षात राहिलं तर ठीक. नसेल लक्षात राहिलं तर याला मारा गोळी. आता मी काय सांगतो त्याच्यावर लक्ष ठेवा. माझ्या मित्रांनो, राम वनात गेला. आता हे सगळं मी याला सोडून देऊ राहिलो सध्या. यालाही सोडून देऊ राहिलो मी सध्या. आता फक्त मी जेवढे 6 उदाहरणं दिले ना, त्या 6 उदाहरणाला पाहतो. पहिलं उदाहरण पाहतो मी. राम वनात गेला. राम वनात गेला. तुम्ही म्हणसाल सर वाक्य राम वनात पूर्णपणे गेलेलं आहे. मग हे वाक्य गेला आहे, क्रिया पूर्ण झालेली आहेत. मग हे पूर्ण भूतकाळामध्ये जाईल. मी तुम्हाला परत त्या गोष्टी काय सांगू राहिलो, राम वनात गेला होता. वनात गेला होता. क्रिया पूर्ण झाली. होता म्हटलं नाही इथं. फक्त राम वनात गेला. क्रिया जस्ट रिसेंटली पूर्ण झालेली आहे. म्हणून तो साधा भूतकाळ आहे. आणि राम वनात जातो हा जर कधी वाक्य असतो तर साध्या आपल्या वर्तमान काळामध्ये जाईल आणि राम वनात जाईल. माझे मित्रांनो राम वनात गेला असेल तर हे वाक्य झालं असेल माझ्या पूर्ण भविष्य काळामध्ये. ओके. आता गाय मोठ्याने हंबरते साधा वर्तमान काळ तुम्हाला करायचा आहे. गाय
मोठ्याने हंबरते हे वाक्य जे आहे साध्या वर्तमान काळामध्ये आहे. हंबरली साध्या भूतकाळ. लता गाणे गाईल साध्या भविष्यकाळात. लताने गाणे गायले साध्या भूतकाळात. लता गाणे गायते. लताने गाणे गायले. ओके. तर हे होते साध्या वर्तमान काळात. मी मोटार घेतो साधा. मी मोटार काय मी मोटार घेतो साधा वर्तमान. मी मोटार घेतली साधा भूतकाळ आणि मी मोटार घेईल साधा भविष्य. मी मोटार घेतली सॉरी हे तेच ते आहे का रे. मी मोटार घेणार साधा भविष्यकाळ. मी मोटार घेतली साधा भूतकाळ आणि मी मोटार घेतो साधा वर्तमान काळ. साधा साध्यामध्ये पुरा साधा काम करून टाकील. एखाद्या वेळेस माझ्याकडून उत्तर बोलता बोलता चुकीचं निघू शकते. कारण की मी काही हे पाठ करून नाही आलो. याच्यावर तुम्हाला आधारित काहीतरी सांगण्याचा प्रयत्न आहे. एवढंही समजलं नसेल तरी चालते. तरी चालते. आपण पुढे जाऊया. एवढंही समजलं नसेल माझ्या मित्रांनो तरी चालते. आपण जाऊया पुढे. ठीक आहे. आता पुढचं पहा. संयुक्त क्रियापदाचा एकतर चालू काळ किंवा पूर्ण काळ किंवा रीतिकाळ असतो, तर साधा काळ त्याचा नसतो. त्याचा साधा काळ नसतो. आता आहे, आहेत, आहे आणि आहेत हे चालू वर्तमान काळामध्ये शब्द पाहायला भेटू शकतात आपल्याला. तर माझे मित्रांनो होता, होते, होती हे चालू भूतकाळामध्ये पाहायला भेटेल आणि असेल, असतील हे चालू भविष्य काळामध्ये पाहायला भेटेल. हे कुठं पाहायला भेटेल? चालू भविष्य काळामध्ये पाहायला भेटेल. आता तो बोलत आहे, आहे शब्द आहेत. मग कोणता असायला पाहिजे? चालू वर्तमान काळ. तो बोलत होता, चालू भूतकाळ. चालू म्हणजेच काय रे? अपूर्ण. चालू म्हणजेच काय? अपूर्ण. ओके. पूल सुरू आहे म्हणजेच काय? सुरू आहे, बंद झालेला नाही. पूल सुरू होता, चालू भूतकाळ. ओके. पूल सुरू आहे, चालू वर्तमान काळ. पूल सुरू होता, चालू भूतकाळ. पाऊस सुरू आहे, चालू भविष्य काळ. आता जसं आपल्याला इथं म्हटलं, असेल हा शब्द कुठं जातो? भविष्यकाळामध्ये. होता हा शब्द कुठं जातो? भूतकाळामध्ये. आहे हा शब्द कुठं जातो? वर्तमान काळ. असेल म्हटलं तर भविष्य. होता म्हटलं तर भूतकाळ आणि आहे म्हटलं तर माझ्या मित्रांनो आहे या शब्दाचा अर्थ आहे वर्तमान काळामध्ये. ज्या गोष्टी सध्या चालू आहे तो आहे. ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्या भूतकाळामध्ये आणि ज्या गोष्टी होणार आहेत त्या भविष्य काळामध्ये. एवढं क्लिअर आहे. ओके. तर हे संयुक्त क्रियापदाचा एक तर चालू किंवा पूर्ण किंवा रीतिकाळ असतो आणि तो साधा काळ कधीही नसतो. साधा काळ कधीही नसतो. तो बोलत आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ आहे. तो बोलत होता म्हणजे अपूर्ण भूतकाळ. तो बोलत असेल अपूर्ण भविष्यकाळ. ओके. आणि पूल सुरू आहे. पूल सुरू आहे चालू वर्तमान काळ. पूल सुरू होता चालू भूतकाळ आणि पूल सुरू असेल चालू भविष्यकाळ. सध्या आता बांधून पूर्ण व्हायचा आहे तो, पण त्यावेळेस होईल त्यावेळेस तो पूल सुरू असेल. ओके. सर्वांना समजून राहिल्या अशा प्रकारचं गृहीत धरतो आणि माझे मित्रांनो पुढची आता तिसरा प्रकार आहे. यालाच आपण काय म्हणतो? याला आपण अपूर्ण म्हणतो. यालाच काय म्हणतो? अपूर्ण काळ. जी क्रिया पूर्ण झाली नाही त्याला आपण अपूर्ण काळ असे म्हणतो. यानंतर आहे पूर्ण काळ. यानंतर काय आहे? पूर्ण काळ. आहे, आहेत, पूर्ण वर्तमान काळ. आहे व आहेत पहा ओ, ए, आ आणि ई हे शब्द याच्यामध्ये पाहायला भेटतात. आहे म्हणजे यकारांत. होता म्हणजे आकारांत. होती म्हणजे इकारांत. असेल म्हणजे अकारांत. बरोबर आहे. असतील म्हणजे इकारांत. असतील. ओके. आता आहे, आहेत पूर्ण वर्तमान काळामध्ये. होता, होते, होती पूर्ण भूतकाळामध्ये आणि असेल, असतील पूर्ण भविष्य काळामध्ये. आता तो बोलत आहे. आहे हा शब्द कुठं आहे? अजून तो बोलत आहे. म्हणजे सॉरी तो बोलत आहे अपूर्णमध्ये जाईल ना. तो बोलला आहे. साधा आत्ताच बोलला तो पूर्णमध्ये जाईल आहे. ठीक आहे.
तो बोलला होता पूर्ण भूतकाळामध्ये, तो त्यावेळेस बोलला होता. तो बोलत असेल पूर्ण भविष्यकाळामध्ये. मी खेळलो आहे. आता खेळून पूर्ण झालेलं आहे माझं. ओके. मी खेळलो होतो, त्यावेळेस पूर्ण खेळलो होतो, आता नाही. म्हणजे पूर्ण भूतकाळामध्ये आणि मी खेळलो असेल, तर पूर्ण भविष्यकाळामध्ये जाईल. मी खेळलो असेल, हे पूर्ण भविष्यकाळामध्ये जाणार आहेत. तर इथं अर्थ काय आहे? पूर्ण काळामध्ये इथं क्रिया पूर्ण झालेली राहील. इथं काय राहील माझ्या मित्रांनो? इथं क्रिया पूर्ण झाली राहील. क्रिया झाली असेल. क्रिया पूर्ण झाली असेल, त्याला आपण पूर्णकाळ असे म्हणतो. जे क्रिया पूर्ण होते, आपण त्याला काय म्हणतो माझे मित्रांनो? पूर्णकाळ असे म्हणतो. यानंतर चौथा काळ आहे रीतिकाळ. चौथा काळ कोणता आहे? चौथा काळ आहे रीतिकाळ. असतो, असते, असतात, रीती वर्तमान काळ. जर असतो, असते आणि असतात हे शब्द आले त्याला रीती वर्तमान काळ म्हणायचं. याच्यामध्ये अकारांत शब्द असतात. असे, असू, रीती भूतकाळ, जाईल, जातील, रीती भविष्य काळ. जाईल आणि जातील हे कशामध्ये असू शकतात? रीती भविष्य काळामध्ये. तो बोलत असतो म्हणजे रेग्युलर बोलत असतो. मी शिकवत असतो. रीती वर्तमान काळ. मी शिकवत असे किंवा मी बोलत असे, पण आता बोलत नाही. रीती भूतकाळ. मी बोलत जाईल, आता बोलत नाही. याच्यापूर्वी बोलत नव्हते, पण भविष्यात बोलत जाईल मी. शिकवत जाईल मी. तर काय होईल? रीती भविष्य काळ. तर वाक्याच्या शेवटी दोन क्रियावाचक शब्द असतील व दोन्ही शब्दातून वेगवेगळ्या क्रिया दर्शविणाऱ्या असतील तर फक्त शेवटच्या शब्दावरून काळ ओळखावा. अशा वाक्याचा कोणता तरी साधा काळ असतो. अशा वाक्याचा काय म्हणतो माझे मित्रांनो? कोणता तरी साधा काळ असतो. आई मंदिरात जाऊन आली, साधा भूतकाळ. आणि बाळ पुस्तक फाडून फेकते, साधा वर्तमान काळ. फाडून आणि फेकते. आता आली क्रिया पूर्ण झाली ना, लालो लिहिले आठवते का तुम्हाला? ओके. आणि मी पुण्याला जाऊन येईल म्हणजे सध्या नाही, पण भविष्यात जाऊन येईल. तर ऑलरेडीच भविष्यकाळ झालं. भूतकाळाचं, वर्तमान काळाचं चं इथं ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट करायची तुम्हाला. ह्या एक सर्वात सोपी पद्धत आहे. म्हणजे आपल्याला पर्याय आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पी-वाय-क्यूच्या माध्यमातून ह्या गोष्टी मी आणखी क्लिअर करून देईल, की आपल्याला ऑप्शन एलिमिनेट पद्धतीनं सुद्धा उत्तराच्या जवळ पोहोचता येते. ओके. तर इथं क्लिअर झालं का पहिली गोष्ट? आपण रीतिकाळ आहे. रीतिकाळाचा अर्थ काय आहे? क्रिया चालू आहे किंवा क्रिया चालू होती किंवा क्रिया चालू असेल. मग जर कधी वर्तमान काळात असतो, वर्तमान काळात जर कधी क्रिया असेल, तर मी अभ्यास करत असतो. भूतकाळात असेल, तर मी अभ्यास करत असे आणि जर भविष्य काळात असेल, तर मी अभ्यास करत जाईल, जाईल, जाईल किंवा जाणार. सांगितलं होतं. जाईल हा शब्द फक्त कुठं जाईल? रीती भविष्य काळामध्ये जाईल. ते तुम्हाला येणाऱ्या पुढच्या म्हणजे फक्त आता रीती काळात झाला हा. याच्यानंतर आपल्याला माझ्या मित्रांनो पुढे पाहायचं आहे. ओके. तर आता पहिला काळ आपण शिकणार आहोत. आजच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. माझे मित्रांनो आतापर्यंत तर आपण पाहिलं त्याचं बेसिक काळ म्हणजे नेमकं काय? आता आपण एक-एक काळ शिकत जाणार आहोत. वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, त्यानंतर अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. त्यानंतर ठीक तसंच भूतकाळाचं आणि तसंच भविष्यकाळाचं. सेशन एकामध्ये नाही होणार. मी 2 सेशनमध्ये ह्या गोष्टी आटपवून टाकणार आहे. तर आपण पहिला प्रकार शिकतोय वर्तमान काळ, ज्याला आपण साधा वर्तमान काळ असे म्हणतो. वर्तमान काळामधला पहिला प्रकार आहे साधा वर्तमान काळ आणि माझे मित्रांनो या साध्या वर्तमान काळाची काय डेफिनेशन आहे ते पाहून घ्या. शास्त्रीय नियम, नित्य घटना, मी जेवण करतो, मी अभ्यास करतो. त्रिकालबाधी सत्य, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, याच्यात काही डाऊट आहे का तुम्हाला? सुविचार, केसाला वळण लावण्याआधी डोक्याला आपल्या डोक्याला वळण लावावं. म्हणी, उभी होती माळीवर, ऊन पडली साडीवर. नाही का, आमच्या घरच्या बेवड्याचं नाव घेते एखाद्या गाळीवर. ओके, साधा वर्तमान काळातच असतात. ज्या वाक्यात क्रियापद दिलेले नसते, तो शक्यतो साधा वर्तमान काळ असतो. ओके. त्या वाक्यात क्रियापद दिलेले नसते, तो शक्यतो साधा वर्तमान काळ असतो. माझ्या मित्रांनो, वर्तमान काळामध्ये काय म्हटलं जाते? शास्त्रीय नियम म्हणजे वैज्ञानिक. पाणी 100 अंशाला उकळते. तुम्हाला काही डाऊट आहे? बरोबर आहे. नित्य घटना ज्या रेग्युलर असतात,
त्यानंतर त्रिकालबाधित सत्य जे कधी बदलत नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सुविचार म्हणी ह्या गोष्टी साध्या वर्तमान काळातच दर्शवल्या जातात. साधा वर्तमान काळामध्ये जे काही उदाहरणं दिलेली आहेत ते आता आपण पाहणार. मी सकाळी लवकर उठतो. नित्य घटना आहे. नित्य घटना साध्या वर्तमान काळामध्ये. नित्य घटना साध्या वर्तमान. पाण्याचा उत्कलनांक 100°C असतो. शास्त्रीय नियम आहे. साध्या वर्तमान काळात. रविवार नंतर सोमवार येतो. त्रिकालबाधित सत्य आहे तुमची. तर रविवार नंतर शनिवार येते का? नाही, त्रिकालबाधित सत्य आहे. सूर्य पूर्वेला उगवतो. हे माझ्या मित्रांनो काय नित्य घटना आहे. शेळी गवत खाते. शेळी गवत खाते. काही डाऊट आहे का? हां. त्यानंतर टाकेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजेच म्हण आहे. तर म्हणी, शास्त्रीय नियम, नित्य घटना ह्या ज्या गोष्टी आहेत सर्व साध्या वर्तमान काळामध्ये दर्शवितात. काही याला अपवाद असतात. अपवाद म्हणजेच काय? आपण रविवार नंतर सोमवार येतो. मी सकाळी लवकर उठतो. तर तुम्हाला असं वाटेल का हे मी सकाळी लवकर उठतो व रीती वर्तमान काळामध्ये जाईल? नाही. ज्या नित्य नियमाच्या घटना आहेत त्या फक्त साध्या वर्तमान काळामध्ये जातात. सिंपल प्रेझेंटमध्ये दर्शवतात. एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगायचं आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा भूतकाळातील घटना. भूतकाळातील घटना नाटकी स्वरूपात साध्या वर्तमान काळात दर्शवतात. याला ऐतिहासिक वर्तमान काळ असे म्हणतात. भूतकाळातील घटना नाटकी स्वरूपात साध्या वर्तमान काळात दर्शवितात. याला ऐतिहासिक वर्तमान काळ असे म्हणतात. महाराज तलवार उपसतात व शत्रूवर हल्ला करतात. काय म्हटलं होतं? भूतकाळातील ज्या घटना आहेत ज्या नाटकी स्वरूपात साध्या वर्तमान काळात दर्शवतात त्यांना ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणतात. कारण की ज्या इतिहासातल्या गोष्टी आहेत. महाराज तलवार उपसतात आणि शत्रूवर हल्ला करतात. गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात. गांधीजी हे राम म्हणतात. हे राम म्हणतात आणि प्राण सोडतात. हे काय माझे मित्रांनो? हे भूतकाळातील घटना आहेत आणि ती नाटकी स्वरूपात जर कधी सांगितली असेल तर त्याला ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणतो. आपण सध्या साधा वर्तमान काळ शिकून राहिलो. ठीक आहे. याचबरोबर भविष्य काळातील तसेच घडणारी क्रिया साध्या वर्तमान काळातून साध्या वर्तमान काळातून किंवा साध्या भूतकाळात दर्शवतात. याला सन्निहित भविष्यकाळ असे म्हणतात. अशी वाक्य शक्यतो आज्ञा कृती प्रकारची असतात. कारण आज्ञा दिल्यानंतर भविष्यकाळात कृती होते. अशा वाक्यातील दुसरे वाक्य वरील दोन्हीपैकी कोणत्या काळात असू शकते? या वाक्याचा काळ स्पष्टपणे सन्निहित भविष्यकाळ असा सांगायला आपण पाहिजे. आपण मोठ्याने सांगा मी लिहून घेतो. आपण मोठ्याने सांगा मी लिहून घेतो. हे वाक्य कसं होईल माझे मित्रांनो? हे वर्तमान काळ होईल. आज्ञा व कृती आहे यामुळे. तुम्ही पुढे व्हा मी येतोच. हे वर्तमानाच काळ होईल. याच्यामध्ये काय? आज्ञा व कृती आहेत. तुम्ही पुढे व्हा मी आलोच. याच्यामध्ये काय? आलोच. तुम्ही पुढे व्हा मी आलोच. भूतकाळ होईल. याच्यामध्ये सुद्धा आज्ञा व कृती आहेत. हे सुद्धा वर्तमान काळामध्ये दर्शवतात. ओके. एवढं आपल्याला क्लिअर लक्षात ठेवावं लागेल. ओके. पुढचा सन्निहित भविष्यकाळ असाच सांगायला पाहिजे. आपण काय म्हणतो? अशा वाक्यातील दुसरे वाक्य दोन्हीपैकी कोणत्याही काळात असू शकते. या वाक्याचा काळ स्पष्टपणे सन्निहित भविष्यकाळ असा सांगायला पाहिजे. भूतकाळातील घटना नाटकी स्वरूपात जर साध्या वर्तमान काळात दर्शवत असाल त्याला ऐतिहासिक वर्तमान काळ आणि इथं भविष्यकाळातील घडणारी क्रिया साध्या वर्तमान काळातून साध्या भूतकाळात दर्शवतात. याला सन्निहित भविष्यकाळ असे म्हणतात. अशी वाक्यात शक्यतो आज्ञा असतात, कृती असतात. कारण आज्ञा दिल्यानंतर भविष्यकाळात कृती होते. अशा काळातील दुसरे वाक्य दोन्हीपैकी कोणत्याही काळात असू शकते. या वाक्याचा काळ स्पष्टपणे सन्निहित भविष्यकाळ असा सांगायला पाहिजे. यानंतर आहे लगतच्या भूतकाळ सांगताना वर्तमान काळाचा वापर करतात. याला सन्निहित भूतकाळ असे म्हणतात. घटना व परिणाम यात परिणाम जर वर्तमान काळात असेल तर त्याच्या लगतच्या भूतकाळात घटना घडलेली असते. मुली येतात. ओके. तोच मुले गायला लागतात. मुली येतात तोच मुले गायला लागतात. ती उठते
तोच तुम्ही पसार, पसार म्हणजे झोपा. आणि आईशी बोललो तोच गाडी सुरू होते. हे लगतच्या भूतकाळ सांगताना सुद्धा वर्तमान काळाचा वापर तिथं केला जात असतो. याला सन्निहित भूतकाळ म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहता येईल लो, ली आणि तो हे शब्द इथं पाहायला भेटतात. अवतरण चिन्हातील वाक्य शब्दशः वर्तमान काळात असते. काय म्हणते? अवतरण चिन्हातील वाक्य शब्दशः वर्तमान काळात असते. स्वामी म्हणाले, "भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे." हे काय माझे मित्रांनो? अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह दुहेरी असू शकतात, एकेरी असू शकतात. एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी असते, तर दुहेरी अवतरण चिन्ह माझे मित्रांनो बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी असते. अवतरण चिन्हातील वाक्य शब्दशः वर्तमान काळातच असते. स्वामी म्हणाले, "भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे." आज्ञार्थी वाक्य सुद्धा वर्तमान काळातच असते. आज्ञार्थी वाक्य सुद्धा कशामध्ये असते? वर्तमान काळात असते. आई वडिलांची आज्ञा पाळा. एक्झाम्पल ऑफ चालू वर्तमान काळ काय असतो? एखादी क्रिया चालू आहे. एखादी क्रिया चालू आहे किंवा याला आपण अपूर्ण म्हणतो. ठीक आहे. एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. आई स्वयंपाक करत आहे. आता कोठे मला हसवायला अर्धा काय अर्ध काय अर्धा कळला आहे. आता कुठे मला हसवायला अर्धा कळला आहे. म्हणजे चालू वर्तमान काळात अजूनही पूर्ण कळलेला नाही, अर्धा कळलेला आहे म्हणजे याला अपूर्ण म्हणतो आपण. आई स्वयंपाक करत आहे. आईचा स्वयंपाक करून पूर्ण झालेला नाही. अजून सुद्धा आई काय स्वयंपाक करत आहे. हे माझे मित्रांनो चालू वर्तमान काळात किंवा आपण याला असं म्हणतो अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणूया. आता पूर्ण वर्तमान काळ काय? नुकतीच क्रिया पूर्ण झालेली आहे. क्रिया जेमतेम पूर्ण झालेली आहे. आता अपूर्णचे तुम्हाला काही उदाहरणं सांगू का? इथं जागा तर उरली नाही. याला अपूर्ण वर्तमान काळाचे तुम्हाला उदाहरणं सांगायचे झाले, तर मी अभ्यास करत आहे. आम्ही फिरायला जात आहो. 3 नंबरचं मी अभ्यास करत आहे. म्हणजे अजूनही क्रिया कशी? अभ्यासाची पूर्ण झाली नाही. अभ्यास चालू आहे. नंबर 4 आम्ही फिरायला आम्ही फिरायला जातो. आम्ही फिरायला जातो. हे काय होईल माझे मित्रांनो? एक प्रकारे क्रिया चालू आहे. ही क्रिया एक प्रकारे चालू आहे. जातो नाही होईल. जातो, जात आहोत. जात आहोत करा. आम्ही फिरायला जात आहोत. ही क्रिया माझ्या मित्रांनो कशी होईल? चालू वर्तमान काळाची होणार आहे. आता पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच काय? जी क्रिया जेमतेम पूर्ण झाली असेल, ते साध्यामध्ये. जी क्रिया जी क्रिया पूर्ण झालेली असेल, मग ते वर्तमान काळात होऊ शकते, भूतकाळात होऊ शकते किंवा भविष्य काळामध्ये होऊ शकते. पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच काय? नुकतीच क्रिया पूर्ण झालेली हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. राष्ट्रपती नुकतेच मराठवाड्याचा दौरा करून आले आहेत. म्हणजे जमतेन. आले होते तिकडे भूतकाळामध्ये, आले असेल भविष्यकाळामध्ये. त्याचा विचार सध्या करायचा नाही. ताईने निबंध लिहिला आहे. पूर्ण माझा माझा अभ्यास झाला आहे. माझा अभ्यास झाला आहे. आपण काय म्हणतो याला? पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. आता क्रिया जिथं पूर्ण झालेली असेल त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ. चौथा घेऊ आपण माझे मित्रांनो रीती भूतकाळ. रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शविलेली जाते. यात शक्यतो घटनेची काय पुनरावृत्ती असते. ती नाचत असते रीती भूतकाळ. ओके.
ती तो नेहमीच उशिरा येतो. आपल्याला पूर्ण पाहिजे. आपल्याला इथं काय पाहिजे होतं माझ्या पूर्ण वर्तमान काळ. तर यानंतर पूर्ण आपल्याला रीती वर्तमान काळाचे उदाहरण इथं अपेक्षित होते. मी नाचत असते. तो नेहमीच उशिरा उठतो. तो नेहमीच उशिरा येत असतो. ओके. तर याच्यामध्ये असतो, असते, असतात या शब्दांबरोबर नेहमी, सतत, दररोज, दररोज, सदा, सर्वदा हे शब्दसुद्धा रीती वर्तमान काळात दर्शवतात. परंतु त्रिकाल बाधित सत्य नेहमी साध्या वर्तमान काळामध्ये दर्शवतात. याच्यात कुठलाही डाऊट नाही. आता पूर्ण वर्तमान काळ झाला. आता रीती वर्तमान काळ पाहिजे होतं. आपल्याला रीती भूतकाळ नव्हतं पाहिजे. इथं अपेक्षित आपल्याला रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ अपेक्षित होता आपल्याला. बरं, आपण काय करू? रीती वर्तमान काळ करूया. रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. यात शक्यतो घटनेची पुनरावृत्ती असते. ती नाचत असते, रीती. तो नेहमीच उशिरा उठतो, रीती वर्तमान काळ. तो नेहमीच उशिरा येत असतो, रीती वर्तमान काळाचाच आहे. ओके. तर असतो, असते, असतात या शब्दांबरोबर नेहमी, सतत, रोज, दररोज, सदा, सर्वदा हे शब्दसुद्धा रीती वर्तमान काळात दर्शवतात. परंतु त्रिकालबाधित सत्य हे नेहमी साध्या वर्तमान काळामध्ये दर्शविल्या जातात. आता उद्देश वर्तमान काळ म्हणजेच काय? उद्देश वर्तमान काळ म्हणजेच काय? वर्तमान काळातून भविष्यात केल्या जाणाऱ्या उद्देश म्हणजे भविष्यात फ्युचरमध्ये मी पोलीस भरतीची तयारी करणार. तर वर्तमान काळातून भविष्यात केल्या जाणाऱ्या नियोजित कृतीचा तिथं उल्लेख केला जातो. त्याला उद्देश वर्तमान काळानं. मी मोटार घेणार, भविष्यात घेणार, पण आता नाही घेतली आहे. मी मोटार घेणार आहे, पण आता नाही. ओके. ताई लग्न करणार आहे. मी पोलीस होणार आहे. मी पी-एस-आय होणार आहे. मी तलाठी होणार आहे. म्हणजे हे उद्देश वर्तमान काळ आहे. ओके. तर यामध्ये दुसरा काळ आहे भूतकाळ. तर इथं पहिला काळ आटोपलेला आहे. वर्तमान काळ म्हणजे सध्या क्रिया चालू आहे, अपूर्ण आहेत किंवा रेग्युलर चालू आहेत. त्याला आपण रीती म्हणतो. ज्या गोष्टी जेमतेम पूर्ण झाल्या त्याला साध्या म्हणतो. ज्या गोष्टी पूर्ण झाल्या त्याला आपण पूर्ण म्हणतो आणि ज्या गोष्टी चालू आहेत त्याला आपण अपूर्ण म्हणतो. अशा प्रकारे आपण आज वर्तमान काळ हा टॉपिक इथे डिस्कस केलेला आहे. आशा करतो दिलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असेल. माझ्या मित्रांनो, इथं भूतकाळ, भविष्यकाळ ह्या दोन्ही गोष्टी याच्या भाग 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तुम्हाला कुठले डाउट्स असतील तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. मी प्रश्नाच्या माध्यमातून किंवा आणखी यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं मला सांगण्याचा प्रयत्न करेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. त्याचे 4 उपप्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. अपूर्ण म्हणजे चालू. या गोष्टी क्रिया पूर्ण झाल्याने म्हणजेच त्या कशा आहेत? अपूर्ण आहेत. म्हणजेच कशा आहेत? चालू आहेत. इथं कन्फ्यूज होऊ नका. ओके. तर मी या सेशनला इथं थांबवतो आणि आपण नक्की नेक्स्ट क्लासमध्ये भेटूया आणि ते भूतकाळ आणि भविष्यकाळ या गोष्टी आपण घेऊन येणार आहोत.